शांती. आज 26/1/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, संगम युगात तुम्हाला बेहदचे बाबा भेटले आहेत. तुम्ही आपापसात भाऊ बहीण आहात. तुम्हाला बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या श्रीमताने प्रत्येक वस्तूला दगडापासून पारस बनवू शकतो? उत्तर, बाबांची श्रीमत आहे, मुलांनो, तुमच्याजवळ जे काही आहे ते ईश्वरीय बँकेमध्ये जमा करा, तर ते दगड पारस होऊन जातील. बाबा देणारे आहेत, म्हणजे दाता आहेत. ते तुमच्याकडून काहीही घेत नाहीत, परंतु तुमच्याजवळ जे काही जास्त आहे त्याला सफल करा. कोणाकडून कर्ज इत्यादी घ्यायचे नाही. गीत आहे, तूने रात गवाई सोके, म्हणजे तू रात्र झोपून घालवली. ओम शांती. गीत तर तुम्ही ऐकले आहे. जे चांगले गाणे आहेत ते सेवा केंद्रावर असायला हवेत. हे तर बाबांनी बनवले आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये दुसरे कोणते शास्त्र नाहीत. तुम्ही सर्व काही वाचले आहे, परंतु आता ते काहीही बुद्धीमध्ये नाही. बाबा म्हणतात, जे वाचले आहे ते सर्व विसरून जा. तुम्ही मेल्यावर सगळी दुनिया तुमच्यासाठी मेली. तर आता समजायचे आहे की आपण आत्मा आहोत. आता आपण आपल्या घरी जातो. मग या शास्त्रांचे शिक्षण इत्यादीचे आपण काय करणार? वेदशास्त्र तर सोबत येणार नाहीत. हां, हे शिक्षण सोबत येईल. ही अमरलोकसाठी अमर कथा आहे. आपले बाबा सुद्धा अमरनाथ आहेत. आपण सर्व पार्वती आहोत. शिवबाबांकडून अमर कथा ऐकत आहोत. ते तर सर्वोच्च आहेत. ते शिवबाबा अमरनाथ आहेत. अमरनाथवर बर्फाचे लिंग बनवतात, ज्याची पूजा इत्यादी करतात. आता निराकारची पूजा होऊ शकत नाही. असे नाही की कोणते शिवलिंग आपोआपच बनते. ते स्वतःच बनवत राहतात. मग असत्य गोष्टी बऱ्याच सांगतात. अमरनाथ किंवा शंकर पार्वती तिथे कुठून आले? ते तर काही मानसरोवर नाही. खरे मानसरोवर हे ब्रह्मा आहेत. निराकार शिवबाबा ज्ञानाचे सागर आहेत. ते जेव्हा ब्रह्मामध्ये येतात तोपर्यंत मानसरोवर कसे होणार? आत्म्यामध्ये ज्ञान आहे, परंतु ते सांगायचे कसे? जोपर्यंत मनुष्य देह घेत नाहीत, म्हणजे बाबा मनुष्य देहाचा आधार घेत नाहीत. तर तुम्ही सर्व ज्ञानमान सरोवर आहात, परंतु क्रमवारीने पुरुषार्थानुसार आहात. काही जण मोठी नदी आहेत, कोणी कॅनाल आहेत, तर कोणी छोटेसे तलाव आहेत. हे बाबाच सांगतात. मुलांनी जाणले आहे की आपण ब्रह्मा कुमार आणि ब्रह्माकुमारी आहोत. ब्रह्माचे पिता शिव आहेत. हे तर बुद्धीमध्ये आहे ना. आपण शिवबाबांचे नातू आहोत. तसे तर शिवबाबांची मुलं आहोत, परंतु आता ते ब्रह्माच्या देहात आले आहेत. ते निराकार आहेत, त्यामुळे त्यांचे नातू ब्रह्माची मुलं आणि मुली आहेत. तर आपण भाऊ बहीण आहोत. सर्वांना आजोबांकडून वारसा मिळतो. तुम्ही इथे बसले आहात. तुम्ही जाणता की आपण ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. शिवबाबा आपले आजोबा म्हणजे दादाजी आहेत. असे जे निश्चय करतात त्यांना ईश्वरीय संतान म्हटले जाते. तुम्ही म्हणता की आम्ही ईश्वरीय कुळाची आहोत, ईश्वराकडून वारसा घेतो. भाऊ बहीण असल्यामुळे आम्ही विकारांमध्ये जाऊ शकत नाही. नाही तर हा विकारांचा दोष लागेल. मग त्या दोषाला खूप खराब म्हटले जाते. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, खबरदार रहा. भाऊ बहीण बनून मग जर विकारांमध्ये गेले तर खूप मोठे दंड भोगावे लागेल. सद्गुरू बाबांचे निंदक उच्च पद प्राप्त करणार नाहीत.
ते गुरुलोक तर अनेक आहेत. इथे तर एकाच वेळी सद्गुरू भेटतात. हे बेहदचे पिता आहेत. सतयुगामध्ये दैवी पिता भेटतील. आता संगम युगात तुम्ही ईश्वर बाबांची मुलं आणि मुली आहात. शिवबाबा ब्रह्माद्वारे शिकवत आहेत. तुम्ही म्हणता की आम्हाला ईश्वराने ज्ञान दिले आहे. मम्मा ज्ञानाची देवी आहे. तर जरूर मुलं सुद्धा म्हणतील की आम्ही पण ज्ञानाची देवी आहोत. माता पिता सृष्टीचक्राचे ज्ञान देतात. ईश्वर ब्रह्माला म्हणत नाहीत. ईश्वर तर एकच आहेत. बाकी त्यांची मुलं आहेत, ब्रह्मा आणि ब्रह्मा कुमार कुमारी. आता हे ब्रह्मा देवता गुप्त आहेत आणि मम्मा ज्ञानाची देवी प्रत्यक्ष आहे. खरे तर मुलं तुम्ही ब्रह्माचीच आहात. त्यांना ज्ञानाचे देवता म्हटले जाते. त्यांना ज्ञान शिवबाबांकडून मिळते. तरी सुद्धा ब्रह्माला ईश्वर म्हणत नाहीत. ईश्वर एकच आहेत. तुम्ही जाणता कल्पापूर्वी सुद्धा जरूर परमपिता परमात्म्याने ब्रह्माद्वारे सृष्टी रचली असेल. तर जरूर सर्वप्रथम ब्राह्मणच असतील. दुसरे जे यज्ञ होतात त्यांच्यामध्ये असे काही होत नाही जे अनेक वर्ष यज्ञ चालत राहील. तसे तर 7 दिवस यज्ञ चालतात. ह्या यज्ञाला अविनाशी यज्ञ म्हटले जाते. म्हणजे बराच काळ चालणारा रुद्रज्ञान यज्ञ. किती काळ चालणारा आहे हे कोणीही जाणत नाहीत. शेवटपर्यंत हा यज्ञ चालणारच आहे. ह्यामध्ये ह्या जुन्या दुनियेतील संपूर्ण सामग्री स्वहा होणार आहे. दुसरे कोणी असा रुद्रज्ञान यज्ञ रचू शकत नाहीत. भक्ती मार्गामध्ये मग ह्या नावाचे छोटे छोटे यज्ञ रचतात. कोणी रुद्रयज्ञ पण म्हणतात. तिथे तर गीता सांगतात किंवा वेद इत्यादी सांगतात. रुद्रने तर गीता सांगितली आहे, परंतु ते विसरून जातात. कृष्णाचे नाव सांगतात. हे जाणत नाहीत की रुद्र ज्ञान यज्ञातून सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी बनली. आता तुम्ही बाबांसमोर बसले आहात. जरूर शिवबाबा ब्रह्मा बाबांचीच आठवण येणार. ते ब्राह्मण लोक तर फक्त म्हणतात की आम्ही ब्रह्माची संतान आहोत. देवतांची संतान देवता असतात आणि क्षत्रियांची संतान क्षत्रिय असतात. वर्ण तर आहेतच ना. ह्यांना कोणीही जाणत नाहीत. जेव्हा कोणाला समजावून सांगता की तुम्ही पण बीके आहात, प्रजापिता नाव तर आहे ना, जे होऊन गेले आहेत मग ते जरूर वर्तमानात होणार. गायन पण आहे. परमपिता परमात्मा ब्रह्मा मुख कमलाद्वारे ब्राह्मण आणि सूर्यवंशी चंद्रवंशी धर्माची स्थापना करतात. नाही तर विचारायला हवे की प्रजापिता ब्रह्मा जे होते ते कुठे गेले. सृष्टी त्यांनी रचली होती तर सर्वप्रथम ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणच असतात. तुम्ही जाणता आपण ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहोत. मम्मा बाबा म्हणता, पत्र लिहिता, बोर्डावर सुद्धा लिहिले आहे. तुम्ही समजावून सांगू शकता की हे शिवबाबा तुमचे काय लागतात. सर्वव्यापी तर त्यांना म्हणू शकत नाही. पित्याला सर्वव्यापी म्हणत नाहीत. मग ब्रह्मा तुमचे काय लागतात. हे जर होऊन गेले आहेत तेव्हाच तर त्यांचे स्मृतीस्थळ बनलेले आहेत. आता ते पुन्हा रचना रचतात. तर आपले पिता ब्रह्मा आहेत. परमपिता परमात्मा ब्रह्मामुख कमलाद्वारे शिकवत आहेत. आम्ही त्यांच्याद्वारे राजयोग शिकत आहोत. तर तुम्ही पण शिका. मग 21 जन्मांसाठी बाबांकडून तुम्हाला पण वारसा मिळेल. नाही तर मिळणार नाही. करोडोमधून काही जणच येऊन ज्ञान ऐकतात जे ब्रह्माची संतान 5000 वर्षांपूर्वी बनले असतील व ज्यांनी सूर्यवंशी चंद्रवंशी पद प्राप्त केले असेल तेच पुन्हा प्राप्त करतील. आता तर ते नाहीत ना, पुन्हा बनतील. बाबा पतितांना पावन मनुष्यांना देवता बनवण्यासाठी आले आहेत. तरी सुद्धा ब्रह्मा तर पाहिजेच. आपण बीके आता ईश्वरीय संतान आहोत. वृद्धी तर होतच राहते. यज्ञ रचला आहे तर ब्राह्मण जरूर बनतील. ब्राह्मणांची शेंडी आहे ना. परंतु
तुम्ही कदाचित नेहमीच्या सुखाचा वारसा घेतला नाही, त्यामुळेच मानत नाहीत. एवढे सर्व बीके आहेत. आता तुम्ही बाप दादांच्या आठवणीत परमपिता परमात्म्यासमोर बसले आहात. ह्याला समोर हजर आहेत असे म्हटले जाते. हुजूर आता हजर आहेत ना, मग ते काय करत आहेत? कर्म तर जरूर करत असतील. कर्म, अकर्म, विकर्म ह्याचे रहस्य समोर बसून समजावत आहेत. परमात्माच मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. त्यांच्यामध्ये संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आहे. ते ज्ञानसंपन्न आहेत. असे नाही की प्रत्येक मनुष्याच्या बुद्धीमध्ये काय चालते ते जाणतात. नाही, बाबा म्हणतात, मी येऊन तुम्हा मुलांना राजयोग आणि ज्ञान शिकवतो. जो योग लावल्याने तुम्ही पावन बनणार आणि ह्या सृष्टीचक्राला समजून घेतल्याने पवित्रतेचा ताज आणि रत्नजडित ताज मिळणार. त्याला अविनाशी ज्ञानरत्न म्हटले जाते. योगामुळे आरोग्य आणि ज्ञानामुळे संपत्ती प्राप्त होते. आरोग्य आणि संपत्ती असेल तर आनंद सुद्धा मिळतो. तुम्हाला आरोग्य, संपत्ती, खुशी सर्व काही प्राप्त होते. योगामुळे विकर्मांचा विनाश होऊन प्रकाशाचा ताज मिळणार. देवता सदैव आरोग्य संपन्न आणि संपत्तीवान असतात. स्वदर्शन चक्रधारी बनल्याने ज्ञानरत्न धारण करतात. त्यामुळे तुम्ही आरोग्य संपन्न बनणार. ह्यालाच नेचर क्युअर म्हणजे निसर्गोपचार म्हटले जाते. आत्मा पवित्र झाली मग देहसुद्धा पवित्रच मिळणार. त्यांनाच देवता म्हटले जाते. पवित्र पण आहेत तर आरोग्यवान, संपत्तीवान पण आहेत. सतयुगामध्ये भारतवासींचे आयुष्य 150 वर्षांचे असते. आता तर भोगी बनले आहेत, म्हणूनच अचानक मृत्यू होतात. ती पवित्र दुनिया होती आणि ही अपवित्र दुनिया आहे. बाबा म्हणतात, जेव्हा धर्मग्लानी होते तेव्हा मी येतो. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना अपशब्द बोलणे हे भारतातच होते. म्हणून म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य, ही येथीलच गोष्ट आहे. बाबा समजावतात, मायाने खूप कुपात्र बनवले आहे. कुपात्र भ्रष्टाचारीलाच म्हटले जाते. मग श्रेष्ठाचारी कोण बनवणार? नवी दुनिया श्रेष्ठाचारी होते. नव्यापासून जुने जरूर बनते. जुनी दुनिया जडजडीभूत जरूर होते. प्रत्येक वस्तू अशी होते. सर्व काही आता नष्ट होणार आहे. ह्या देहाला पण तुम्हाला सांभाळायचे आहे, म्हणजे पालना करायची आहे आणि त्यासोबतच हे शिक्षण पण घ्यायचे आहे. अशी बरीच मुलं आहेत जी गृहस्थ व्यवहारात राहतात, नोकरी इत्यादी करतात आणि उच्चपद प्राप्त करण्यासाठी श्रीमतावर सुद्धा पूर्ण चालायचे आहे. बाबांना माहीत झाले तर ते मत देतील, ह्या परिस्थितीमध्ये असे असे करा. जर बाबांना सांगितले की बाबा आमच्याजवळ हे सर्व आहे, तर बाबा म्हणतील ठीक आहे, घर बांधा. मुलं इत्यादी नसतील तर घर कशासाठी म्हणतील? मग सेवा केंद्र उघडा. त्यामुळे अनेकांचे कल्याण होईल. एक खोली ज्ञान देण्यासाठी ठेवा. मालमत्ता तुमचीच राहील, फक्त सेवेसाठी ह्यांना द्या. जरी किरायाने घेऊ शकले तरी घेऊन द्या. किरायदारांसाठी कधी मालक नकार देणार नाहीत. असे सेवा केंद्र उघडत जा. आधी सेवा केंद्राचा पूर्ण सांभाळ करा. त्यानंतर जे काही शिल्लक राहील तर बाबांची मदत सुद्धा करायला हवी. असेल तर जरूर देऊ शकता. सेवा केंद्रावर मदत केल्याने तुमचे भविष्य सुद्धा बनत जाते. जर जास्त असेल तर ते सफल करायचे आहे, नाही तर नष्ट होऊन जाईल. जसे मनुष्य दान करतात तर दुसऱ्या जन्मामध्ये त्यांना त्याचे फळ मिळते. इथे सुद्धा सेवार्थ करतात तर त्यांना भविष्य 21 जन्मांसाठी प्राप्ती होते. बाकी मुलांना कधी कोणाकडून कर्ज इत्यादी घ्यायचे नाही. कोणाचे कर्ज ठेवायचे पण नाही. कर्ज मर्ज होऊन जाते. कर्ज असेल तर त्याची चिंता राहते. जर कर्ज दिले नाही तर आपली इज्जत जाईल.
मनुष्य तर खूप कर्ज काढतात. लग्नासाठी, तीर्थयात्रांसाठी बराच खर्च करतात. बाकी पोटासाठी, भाकरीसाठी काही जास्त खर्च होत नाही. फालतूच खर्च खूप करतात. लग्नाने तर बर्बादी होऊन जाते. गरीब लोक थोड्या पैशामध्ये पण काम चालवतात. तुम्ही सुद्धा बाबांचे मत घेत चला. कोणतीही वाईट सवय, खूप चहा पिणे, सिगरेट ओढणे, तर अशा सवयी असायला नको. श्रीमतावर चालायला हवे. मनुष्य पैसे गोळा करतात. तुमची तर ही पहिल्या क्रमांकाची बँक आहे. यामध्ये 4 आणे टाकले म्हणजे 4 पैसे जरी टाकले तर भविष्यामध्ये हिरे बनून जातात. दगडापासून सोने बनते. तुमच्या प्रत्येक वस्तूला बाबा पारस बनवतात. शिवबाबांचा भंडारा सदैव भरपूर आहे. अनेक मुलं आहेत, मग भंडारा कसा नाहीसा होईल? हे अशक्य आहे. फालतू कोणाकडूनही काही घ्यायचे नाही. इथे महल बनवायचे नाहीत. बाबा देणारे दाता आहेत. कामात येणार असेल तरच घेतील, नाही तर घेणार पण नाहीत, जे पुन्हा त्यांना द्यावे लागेल. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कोणतीही वाईट सवय ठेवायची नाही. श्रीमतावर आपला एक एक पैसा सफल करून भविष्यासाठी जमा करायचे आहे. दुसरा सारांश, ईश्वरीय कुळाचे बनून कोणतेही आसुरी कार्य करायचे नाही. सद्गुरूंचे निंदक कधी बनायचे नाही. आजचे वरदान आहे, जे पण माझे आहे त्याला तुझ्यामध्ये परिवर्तन करून सर्व आकर्षण मुक्त बनणारे डबल लाईट भव. विस्तार आहे, लौकिक संबंधांमध्ये सेवा करताना नेहमी हे लक्षात ठेवा की हे माझे कोणी नाहीत. सर्वजण बाबांचीच मुलं आहेत. बाबांनी ह्यांच्या सेवेसाठी आपल्याला निमित्त बनवले आहे. आपण घरात राहत नाही, परंतु सेवा स्थानावर राहतो. माझे सर्व काही तुमचे आहे. हा देह पण माझा नाही. माझे म्हणल्यामुळेच आकर्षण होते. जेव्हा हे माझे समाप्त होऊन जाईल तेव्हा मन बुद्धीला कोणीही स्वतःकडे ओढू शकणार नाही, म्हणजे आकर्षित करू शकणार नाही. ब्राह्मण जीवनामध्ये माझ्याला तुझ्यामध्ये बदलणारे डबल लाईट बनून राहू शकणार. आजचे बोधवाक्य आहे, विघ्नप्रूफ बनण्यासाठी दुवाचा म्हणजे आशीर्वादाचा खजाना जमा करा. ह्यानंतर प्रेमळ स्थितीचा अनुभव करा. यामध्ये आजचा पॉइंट आहे, कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये न जाता विस्ताराला बिंदू लावून बिंदूमध्ये समावून जा. बिंदू बना, बिंदू लावा आणि बिंदूमध्ये समावून जा. तर सर्व विस्ताराचे जाळे सेकंदामध्ये समावून जाईल आणि वेळ सुद्धा वाचेल. मेहनतीपासून मुक्त व्हाल. बिंदू बनून बिंदूमध्ये लवलीन म्हणजे प्रेमात मगन होऊन जाल. कोणतेही कार्य करताना बाबांच्या आठवणीमध्ये लवलीन रहा. ओम शांती.